विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, उद्यापासून आपली बोर्डची एक्झाम सुरू होते आणि आपला पहिला पेपर आहे इंग्लिशचा. ओके. आता इंग्लिश म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते कारण वर्षभर आपण इंग्लिशचा काही अभ्यास केलेला नसतो. फक्त बोर्डच्या पूर्वी 2-3 दिवस आपण इंग्लिशचा अभ्यास केलाय आणि त्याच्यातच आपल्याला 80 मार्कचा पेपर लिहायचा आहे. भीती तर वाटणारच तुम्हाला. मग तीच भीती मी तुमच्या दूर करणार आहे काही अशा इम्पोर्टंट टिप्स देऊन, जे की मी माझ्या पेपरमध्ये सुद्धा फॉलो केल्या होत्या आणि त्याच्यामुळे मला कुठेतरी चांगले मार्क्स मिळाले. त्याच्यामुळे या टिप्स तुम्हाला पण फॉलो करायच्यात. या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल किंवा समजा सबस्क्राईब करायचं जर राहून गेलं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण काय करणार आहोत, की पेपरचा पॅटर्न समजून घेत असतानाच तुम्हाला तो क्वेशन कसा अटेम्प्ट करायचा आहे किंवा तो सेक्शन कसा अटेम्प्ट करायचा आहे, त्याला कोणत्या टिप्स असणार आहेत, हे समजून घेणार आहेत. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती आहे, की आपला पेपर जो आहे, तर तो 4 सेक्शन्समध्ये डिव्हाईड आहे. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4. तर सेक्शन 1 म्हणजे काय? तर प्रोज जो की आहे आपल्याला 34 मार्क्सचा. त्याच्यानंतरनं सेक्शन 2 जो की आहे पोएट्रीचा, जो की आहे आपल्याला 14 मार्क्सचा. त्याच्यानंतरनं सेक्शन 3 रायटिंग स्किल जी की आहे 16 मार्क्सची आणि त्याचबरोबर सेक्शन 4 नॉवेल्स जे की आहे आपल्याला 16 मार्क्सचं. तर असे मिळून आपले टोटल 80 मार्क्स होत आहेत, बरोबर? आता या 80 मार्क्समध्ये आपल्याला टार्गेट किती मार्क्सचं ठेवायचंय? तर या 80 मार्क्समध्ये आपल्याला किमान किमान 60 प्लस टार्गेट तरी तुमचं पाहिजे. ओके. 60 प्लस टार्गेट इथं जर तुम्ही ठेवलं, 20 मार्क्स जर तुमचे प्रॅक्टिकलचे तुम्हाला मिळाले, तर इथं तुमचे 80 मार्क्स होतात 100 पैकी, बरोबर? मग आपल्याला थिअरी पेपरमध्ये किमान 60 मार्क्स तरी आणावे लागतील. मग ते आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जर 60 मार्क आणायचे तर 80 मार्कचा म्हणजे आउट ऑफ पेपर तुम्हाला अटेम्प्ट करावा लागेल. मग आउट ऑफ पेपर अटेम्प्ट करण्यासाठी तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे का? नाहीये ना? तर मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी सांगणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पेपर वाईज, पॅटर्न वाईज जाऊ. या टॉपिकवर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलाय, पण त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला पेपर पॅटर्न एक्सप्लेन केलाय. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की तो क्वेशन तुम्हाला कसा सॉल्व्ह करायचा आहे किंवा कसा अप्रोच पाहिजे तुमचा ॲन्सर लिहीत असताना, बरोबर? फर्स्ट ऑफ ऑल प्रोज. आता याच्यामध्ये काय असणार? एक सीन पॅराग्राफ असणार, बरोबर? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचंय? पॅराग्राफ घ्यायचा आहे, ओके. त्याच्यानंतर तो व्यवस्थित वाचायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, जे क्वेशन्स दिले आहेत, ते एकदा वाचा, बरोबर. जे क्वेशन्स आहेत, म्हणजे कोणते क्वेशन्स? हे A1 टू A6 जे क्वेशन्स आहेत, तर ते व्यवस्थित वाचा. ते वाचल्याच्या नंतरनं पॅराग्राफ व्यवस्थित वाचा. क्वेशन्स ॲन्सर लिहायची घाई करायची नाही. पॅराग्राफ व्यवस्थित वाचला, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल किंवा कोणता क्वेशन विचारलेला आहे, ते तुमच्या लक्षात असणार आहे, बरोबर. त्याचबरोबर तिथं तुम्ही मार्किंग करून ठेवा. जर तुम्हाला मॅचिंग वर्ड जर सापडले क्वेशन आणि पॅराग्राफ मधले, तर मार्किंग करून ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे सारे क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत. आता इथं पहा तुम्ही, इथं A6 वगैरे जे क्वेशन्स आहेत, तर इथं आपल्याला समरी पण लिहावी लागते काही वेळेस, बरोबर? मग त्या पद्धतीने तुम्ही ते लिहायचंय. समरी लिहित असताना जो पॅसेज आहे, तर त्याचं हेडिंग तुम्हाला वर टाकायचंय. त्याचं टायटल जे आहे, तर ते व्यवस्थित तुम्हाला टाकायचंय. त्याचबरोबर ग्रामर. ग्रामर तर तुमचं व्यवस्थित झालेलंच असेल. जर झालेलं नसेल, तर इंग्लिश ग्रामर तुम्ही सुरू करा. ओके. 1 दिवस वेळ आहे आणि एका दिवसात इंग्लिश ग्रामर इझिली तुमचं होऊ शकतं. हे 4 मार्क्स तुमचे हातचे आहेत. त्याच्यामुळे इंग्लिश ग्रामर तुम्ही अजिबात स्किप करायचं नाही. बरं, आता पॅराग्राफ बद्दल समजलं. बरं, हा पॅराग्राफ होता आपला पुस्तकातला, बरोबर? बुकमधला पॅराग्राफ आहे. त्याचबरोबर जर बाहेरचा पॅराग्राफ आला तर काय करायचं? तरीही सेम पद्धत तुम्ही फॉलो करायची. पॅराग्राफ जो असतो तो ईझीच येतो. तुम्हाला जास्त टफ पॅराग्राफ येत नाही. ओके. त्याच्यामुळे काय करायचं? सेम त्याच पद्धतीने क्वेशन्स एकदा पाहायचे, नजरेखालनं घालायचे. त्याचबरोबर पॅराग्राफ रीड करून जे मॅचिंग समजा वर्ड्स तुम्हाला भेटतायत क्वेशनमध्ये आणि पॅराग्राफमध्ये ते एकदा अंडरलाईन करायचे आणि त्यावरून तुम्हाला थोडंसं एक आकलन शक्ती तुमची वाढवायची आणि त्या पद्धतीने तुम्हाला ॲन्सर लिहायचंय. बरं. त्याच्यानंतरनं या ठिकाणी तुम्हाला समरी राईट करायचे. या ठिकाणी 3 मार्क्स लागतील. 3 मार्क्सला ती समरी आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं समरी रायटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं, त्या पॅराग्राफचा जो समजा हेडिंग आहे, जे टायटल आहे, ते व्यवस्थित तुम्हाला शोधायचंय. ओके. तुमच्या मनाने शोधायचं. प्रत्येक विद्यार्थ्याचं हे वेगळं सुद्धा असू शकतंय, बरोबर? ते तुम्हाला शोधायचंय आणि त्यानुसार तुम्हाला समरी लिहायची. समरी लिहिताना डायरेक्ट पेजभर समरी लिहायची नाही. आपला जो पॅसेज आहे, त्याच्या 1/3 समरी तुम्हाला लिहायची, बरोबर? त्याच्यानंतर काय माइंड मॅपिंग. त्याच पॅराग्राफचा तुम्हाला माइंड मॅप तयार करायचा आहे. माइंड मॅप हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असू शकतो, बरोबर? असं काही अनिवार्य नाही, की सगळ्यांचा माइंड मॅप हा सेमच असावा. तुमच्या माइंडमध्ये जी तुमची डायग्राम तयार झाली आहे ना, ती डायग्राम काढा. फक्त ती डायग्राम महत्त्वपूर्ण पाहिजे किंवा व्यवस्थित तुम्ही त्या पद्धतीने ती डायग्राम अटेम्प्ट केलेली पाहिजे. या पद्धतीने हे 3 मार्क्स, हे 3 मार्क्स आणि हे 12 मार्क्स एवढे मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता, बरोबर आहे? आता हा झाला आपला प्रोजचा सेक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोएट्री जो की सगळ्यात ईझी सेक्शन आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आपल्या बुकमध्ये टोटल 8 पोएम्स आहेत. ओके. पोएट्रीकडे जाण्यापूर्वी किंवा क्वेशन्स तुम्हाला पाहण्यापूर्वी
8 पोएम्सची तुम्हाला सेंट्रल आयडिया माहिती आहे का? म्हणजे त्यांचा अर्थ माहिती आहे का? त्याचबरोबर त्यांचे रायटर्स तुम्हाला माहिती आहेत का? ओके. जर नसतील माहीत ना, तर व्यवस्थित ते एकदा नोट डाउन करा आणि व्यवस्थित पाठ करा, की या पोएमचा रायटर हे व्यक्ती आहेत. त्यानुसार तुम्हाला इथे अप्रोच ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथं एक सीन पोएम येईल. पोएम तर अगोदर तुम्ही रीड केलेलीच असेल. तुम्हाला माहितीच असेल, की कोणती म्हणजे पोएम येणार आहे 8 पैकी कोणतीही. त्याच्यावर तुम्हाला ह्या 5 ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या ज्याचे तुम्हाला 10 मार्क्स असणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय अप्रिसिएशन ऑफ पोएम. तर अप्रिसिएशन ऑफ पोएम मध्ये तुम्हाला एक पोएम दिली जाईल. तर तिचं अप्रिसिएशन तुम्हाला करायचंय, बरोबर? तिची काय सेंट्रल आयडिया आहे? नक्की ती पोएम तिचं त्या पोएम लिहिण्यामागचा नक्की उद्देश काय आहे? किंवा त्या कवीला ओके, त्या पोएटला तुम्हाला नक्की सांगायचंय काय? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजेत? लिहिल्या पाहिजेत. त्यावेळेस तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स या ठिकाणी मिळून जातील. म्हणजे पोएट्रीचा सेक्शन खूप ईझी आहे आणि आपलं टार्गेट ठेवायचं की आउट ऑफ मार्क्स या सेक्शनमध्ये आपल्याला मिळाले पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतरनं नेक्स्ट जर आपण पाहिलं, नेक्स्ट काय आहे? रायटिंग स्किल सगळ्यात जास्त स्कोरिंग. ओके. आणि रायटिंग स्किलची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्ही काही लिहा त्या विषयाला अनुसरून ते बरोबर आहे. म्हणजे अशी काही तुम्हाला सक्ती नाही, की तुम्ही याच पद्धतीने लिहिलं पाहिजे. ओके. पद्धत ती असू शकते, पण तुमचं कंटेंट हे वेगळं असू शकतं किंवा तुमचे विचार त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट करायचे. त्याच्यामुळं मग तुम्ही काही जरी लिहिलं तरी ते बरोबर असणार आहे. फक्त विषय जो असेल, तर त्याला अनुसरून ते पाहिजे. बरं, आता इथं पहा, रायटिंग स्किलमध्ये आपल्याला टोटल 4 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत. क्वेशन नंबर 4A, क्वेशन नंबर 4B त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं तर क्वेशन नंबर 4C आणि क्वेशन नंबर 4D. आता याच्यामध्ये हे जे 4 क्वेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये 3-3 सब क्वेशन्स आहेत आणि या 3 पैकी कोणताही एक क्वेशन आपल्याला करायचा आहे आणि जो की असणार आहे किती मार्क्सला? 4 मार्क्सला. असे 4 चोक 16. 16 मार्क्स तुमचे इथं रायटिंग स्किलमध्ये होऊन जाणार आहेत. आता इथं पहा व्यवस्थित जर आपण पाहिलं तर काय आहे ड्राफ्टिंग अ व्हर्चुअल मेसेज त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशन ओके याबद्दल तुम्ही एक्झाम्पल पहा मागचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना ते क्वेश्चन पेपर काढा त्या क्वेश्चन पेपर मध्ये हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ना तर हे सेम स्ट्रक्चर तिथं असणार आहे फक्त टॉपिक्स वेगवेगळे असणार आहेत बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला एकदा रीड करायचंय राईट करण्याचा प्रयत्न करायचा आहे की कशा पद्धतीने व्हर्चुअल मेसेज असतो किंवा कशा पद्धतीने ग्रुप डिस्कशन हे लिहिलं जातं. त्याचबरोबर ईमेलचा फॉर्मॅट असेल, ईमेलचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर रिपोर्टचा फॉर्मॅट जो असतो, रिपोर्ट रायटिंगचा फॉर्मॅट, सब्जेक्ट वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू क्वेशन्स कसे घेतले जातात, ओके. म्हणजे त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे किंवा बेसिक क्वेशन, इंट्रोडक्टरी क्वेशन पासून स्टार्ट करायचं आणि कन्क्लुजन पर्यंत कशा पद्धतीने जायचं, हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर? अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित चूज जर केलं, ओके. आणि फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस क्वेशन पेपर तुमच्या समोर येईल, ओके. या पद्धतीचा क्वेशन पेपर तुमच्या समोर असेल बोर्डचा. या पद्धतीचा क्वेशन पेपर तुम्हाला दिसेल. तर ज्यावेळेस तुमच्यासोबत असा रायटिंग स्किलचा पार्ट ओपन होईल, तर त्यावेळेस व्यवस्थितरित्या तुम्ही काय करायचं, एक एनालिसिस करायचं, की मला या 3 पैकी कोणता क्वेशन अटेम्प्ट करायचा आहे. बऱ्याचशा वेळी काय होतं, की या 3 पैकी मुलं कन्फ्यूज होतात, की कोणता अटेम्प्ट करू? दुसराच अटेम्प्ट करत बसतात आणि त्याच्यामुळे होतं काय? त्याच्यामुळे काय होतं, की हा क्वेशन पण व्यवस्थित जमत नाही आणि हा पण व्यवस्थित जमत नाही. मग होणार काय? परिणामी तुमचा टाईम इथं वेस्ट होईल, बरोबर? त्याच्यानंतरनं नेक्स्ट जर आपण पाहिलं तर काय? आपल्याला स्पीच रायटिंग आहे, त्याच्यानंतर कंपेअरिंग आहे, एक्सपांड दी आयडिया आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा किमान 4-4 क्वेशन्स तरी तुम्ही याचे केले पाहिजेत. त्याच्यानंतर काय? एनी ऑफ द फॉलोइंग ड्राफ्टिंग अ रिव्ह्यू, त्याच्यानंतर ब्लॉग रायटिंग, प्रिपेअर अ अपील यासारख्या गोष्टी आहेत आणि सेम स्ट्रॅटेजी यासाठी तुम्हाला यूज करायची आहे. त्याच्यानंतर इम्पोर्टंट म्हणजे काय? नॉवेल्स. नॉवेल्समध्ये तुम्हाला काय करायचंय? बुकमध्ये जेवढे नॉवेल्स तुमच्याकडे आहेत, ते व्यवस्थित रीड करायचेत. रीड केले, ओके. अर्थ समजून घेतला. जर अर्थ समजत नसेल रीड केल्यावर, तर मग काय करायचं? YouTubeवर तुम्ही सर्च करा. नॉव्हेलचं नाव सर्च करा आणि ॲनिमेशनने ते नॉवेल्स पहा आणि त्याचा अर्थ नक्की सांगण्याचा काय प्रयत्न केलाय ते समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही सांगण्याचा प्रयत्न किंवा सेंट्रल आयडिया तुम्हाला समजून जाईल, तर त्यावेळेस कोणतंही ॲन्सर लिहिताना तुम्हाला कसलाच डाऊट येणार नाही. तुम्ही एवढं जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं. आता नॉवेल्स आपल्याला किती 16 मार्कचे आहेत. तर नॉवेल्समध्ये काय पहा, तर असे 4 सब क्वेशन्स आहेत. ओके. 4 सब क्वेशन्स आहेत. क्वेश्चन नंबर 5A, क्वेश्चन नंबर 5B, क्वेश्चन नंबर 5C, क्वेश्चन नंबर 5D 4 सब क्वेशन्स आहेत. तर या सब क्वेशन्स मधनं तुम्हाला हे अटेम्प्ट करायचे आहेत. प्रत्येक क्वेशन हा 4 मार्कला आहे. ओके. हा 2 मार्कला आणि हा 2 मार्कला. तसंच त्या क्वेशन्समध्ये सुद्धा आहे. सेम पद्धतीने इथं पण तुम्हाला आहे क्वेशन नंबर 5C आणि क्वेशन नंबर 5D. या पद्धतीने आता टेक्स्ट बुकचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे. नॉवेल्स जेवढे आहेत, नॉवेल्स म्हणजे काय? नॉवेल्स विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळवायची. ती माहिती व्यवस्थित तुम्हाला लर्न करायची.
मी जेवढं तुम्हाला सांगितलं, ओके, या व्हिडिओमध्ये जेवढं सांगितलं कशाबद्दल, प्रोजबद्दल, पोएट्रीबद्दल, रायटिंग स्किल्सबद्दल, नॉव्हेल्सबद्दल किंवा पेपर कसा लिहायचा त्याच्याबद्दल सांगितलं. ते जर तुम्हाला आवडलं असेल, ते तुम्हाला फॉलो करायचंय. जर तुम्ही ते फॉलो केलं, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, की 80 मधून तुम्ही 60 प्लस मार्क्स इझिली स्कोर करू शकता. फक्त मी सांगितल्या त्या टिप तुम्हाला व्यवस्थित फॉलो कराव्या लागतील. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तर मग लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे पेपरच्या 1 दिवस अगोदर त्यांना पण समजेल, की नक्की पेपर लिहायचा अप्रोच कसा असतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.